नमस्कार मित्रांनो, ज्ञानमित्रच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. PDCC रिक्रुटमेंट 2021साठी आपण जी व्हिडिओ लेक्चर सिरीज सुरू केली आहे, त्या सिरीजमधले आजचं आपलं तिसरं लेक्चर आहे. काल प्रिव्हियस क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचा जो पार्ट 1 होता, त्याच्यामध्ये आपण 2018मध्ये बँकिंग आणि सहकारमध्ये जे काही प्रश्न आलेले होते त्या 25 प्रश्नांचा व्यवस्थितपणे ॲनालिसिस करून ते प्रश्न नेमके कुठल्या टॉपिकवर विचारले गेले होते त्याचा एक आढावा घेतलेला आहे. आज पार्ट 2मध्ये आपण 2018मध्ये जो पेपर 2 होता, म्हणजे सेकंड हाफमध्ये जो पेपर झालेला होता, त्या पेपरमध्ये बँकिंग आणि सहकार या टॉपिकवरती कुठले प्रश्न विचारले गेले होते त्याचा व्यवस्थित नीट ॲनालिसिस करणार आहोत. हा ॲनालिसिस आपल्यासाठी परीक्षेचा अभ्यास करताना नेमकी काय आपण फोकस करायला पाहिजे हे ठरवण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. सरळ लेक्चरला सुरुवात करण्याआधी एक अपडेट. आपला टेलिग्राम चॅनल आपण सुरू केलेला आहे PDCC बँक एक्झाम नावानं, ज्यावरती आपले सगळे अपडेट्स या परीक्षेच्या संदर्भातले आपण पोस्ट करतो. तो चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. PDCC बँक एक्झाम या नावानं आयदर टेलिग्रामवरती सर्च करा किंवा @PDCC भरती हा आपला टेलिग्रामचा हँडलर यूज करून तुम्ही या चॅनलला जॉईन करू शकता. तर मित्रांनो, आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, बँकेच्या चालू आणि बचत खात्यातील डिपॉझिट्सचा बँकेच्या एकूण डिपॉझिट्सशी असलेले प्रमाण कोणत्या नावानं ओळखले जाते? म्हणजे बँकेमध्ये जे डिपॉझिट्स आहेत कुठल्या कुठल्या आहे, सेविंग अकाउंट प्लस करंट अकाउंटमध्ये, त्याचा रेशिओ कशासोबत? टोटल डिपॉझिट्ससोबत हा जो रेशिओ याला काय म्हटलं जातं, असा हा प्रश्न आहे. बरोबर. तर ह्या रेशिओला म्हटलं जातं कॅपिटल ॲड्युकेसी रेशिओ, ज्याला आपण मराठीमधून म्हणूया भांडवल पर्याप्तता प्रमाण. म्हणजे बँकेकडे एकूण जे भांडवल आहे त्याची पर्याप्तता किती आहे हे तपासण्यासाठी हा रेशिओ महत्त्वाचा ठरतो. येणाऱ्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण सेविंग अकाउंट्स म्हणजे काय, त्याचबरोबर करंट अकाउंट्स म्हणजे काय आणि या दोन्हीमध्ये काय फरक आहे, या दोन्हींच्या विड्रॉल सिस्टीम आणि डिपॉझिट सिस्टीममध्ये काय फरक आहे, काय मर्यादा आहेत, हे आपण सविस्तरपणे बघणार आहोत. बट या ठिकाणी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की हा जो रेशिओ आहे, सेविंग अकाउंट प्लस करंट अकाउंट्समधले डिपॉझिट्स आणि टोटल डिपॉझिट्स यांचा जो रेशिओ याला म्हटलं जातं कॅपिटल ॲड्युकेसी रेशिओ, मराठीमध्ये भांडवल पर्याप्तता प्रमाण. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. हृदय योजना भारत सरकारनं जानेवारी 2015मध्ये पुढीलपैकी कोणाच्या सकल प्रगतीच्या अनुषंगानं सुरू केली होती? हृदय नावाची एक योजना केंद्र सरकारने 2015मध्ये सुरू केलेली होती. ती नेमकी कशाच्या संबंधित होती किंवा कुठल्या गोष्टींचा सकल विकास व्हावा या हेतून ही योजना सुरू केली गेली होती? तर याचं उत्तर आहे वारसा शहर. जी काय हेरिटेज सिटीज आहेत, ज्या शहरांना वारसा शहरांचा दर्जा दिला गेला आहे, त्या शहरांचा सकल विकास व्हावा, सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी हृदय नावाची ही योजना सुरू केली गेली होती. तर हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ह्या अनुषंगानं तुम्ही एक गोष्ट नोट करू शकता की आता 2018मध्ये जो पेपर झाला आहे त्यामध्ये 2015मध्ये ज्या योजना सुरू केल्या गेल्यात त्याच्यावरती प्रश्न विचारले. तर 2021मध्ये ही जी आपली परीक्षा होणार आहे याच्यामध्ये 2020 आणि 21मध्ये ज्या कुठल्या केंद्र सरकारनं महत्त्वाच्या योजना सुरू केलेल्या आहेत, अर्थव्यवस्थेच्या संदर्भातल्या, उद्योगांना चालना देण्याच्या संदर्भातल्या, त्या महत्त्वाच्या योजना आपण अभ्यासणं आवश्यक आहे. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे की खर्चाच्या पद्धतीनं GDP काढताना पुढीलपैकी कोणाचा विचार केला जातो? आता GDP ही सरळ सरळ अर्थशास्त्रातली संकल्पना आहे. GDP म्हणजे काय? आपलं ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. बरोबर, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. तर ह्या जे GDP आहे ह्या मोजण्याच्या एक 3 संकल्पना आहेत प्रमुख. पहिली आहे खर्च पद्धत, दुसरी उत्पन्न पद्धत आणि तिसरी उत्पादन पद्धत. तर ते विचारलं आहे की ज्यावेळेस खर्च पद्धतीनं आपण GDP काढतो त्यावेळी पुढीलपैकी कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो? पहिला ऑप्शन आपल्याला दिला आहे, कार उत्पादकाला टायर उत्पादकाने विकलेल्या टायर्सच्या किमती. आता इथं बघा, उत्पादकाने विकलेल्या टायर्सच्या किमती काय आहे, त्याचं ते
उत्पादन आहे ती, म्हणजे ते झाली उत्पादन पद्धत. पण आपल्याला इथं उत्पादन पद्धतीबद्दल विचारले का नाही, आपल्याला विचारलं खर्च पद्धतीनं. तर पुढचं ऑप्शन काय, आयातीवर केलेला खर्च. बरोबर, इथे खर्च आला म्हणजे हा ऑप्शन बरोबर आहे. आणि तिसरं ऑप्शन काय, नागरिकांनी शिक्षणावर केलेला खर्च. इथं देखील खर्च शब्द आला आहे. म्हणजे काय की ह्या दोन ज्या गोष्टी आहेत, आयातीवर केलेला खर्च आणि नागरिकांनी शिक्षणावर केलेला खर्च, ह्या खर्च पद्धतीनं जो GDP मोजला जातो त्याच्यामध्ये याचा विचार केला जातो. म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर 3, 2 आणि 3 हा ऑप्शन आपला बरोबर असणार आहे. आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण GDP म्हणजे काय, त्यानंतर नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे काय, हे सगळं बघणार आहोत. आणि त्या GDP मोजण्याच्या काय पद्धती आहेत, खर्च पद्धत असेल, उत्पन्न पद्धत असेल, त्याच्यानंतर उत्पादन पद्धत असेल, या तिन्ही पद्धती आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर भारताचा टोटल GDP, त्यानंतर नॉमिनल GDP म्हणजे काय, GDP ॲट मार्केट रेट म्हणजे काय, GDP ॲट मार्केट प्राईस म्हणजे काय, त्यानंतर GDPची आणखी एक संकल्पना आहे PPP, परचेस पॉवर पॅरिटी. त्या आधारावरती कशा प्रकारे GDP मोजला जातो, ह्या सगळ्या गोष्टी आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे की भारतीय बँक संघटनेचे मुख्यालय कुठे आहे. भारतीय बँक संघटना, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंडियन बँक असोसिएशन म्हणतो, याचं मुख्यालय कुठे आहे. त्याचं मुख्यालय मित्रांनो मुंबईमध्ये आहे. तर हे पाहिजे, मुख्यालयावरती प्रश्न विचारला गेलेला आहे. अशाच प्रकारे बँकिंगचे जे काही मुख्यालय आहेत ते कुठे आहेत असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल महाराष्ट्र बँकेचं मुख्यालय कुठे आहे, तुम्हाला माहीत असेल की ते पुण्यामध्ये आहे. त्यानंतर युनियन बँक आहे, तिचं मुख्यालय कुठे आहे, किंवा SBI आहे, तिचं मुख्यालय कुठे आहे, बँक ऑफ बडोदा आहे, पंजाब नॅशनल बँक आहे, यांचं मुख्यालय कुठे आहे. अशा प्रकारचे प्रश्न देखील येणाऱ्या परीक्षेमध्ये हमखास विचारले जाऊ शकतात. त्यामुळं ते देखील आपल्याला स्वतंत्रपणे नीट अभ्यासायचं आहे. त्याच्यावरती देखील आपण एक स्वतंत्र व्हिडिओ प्लॅन केलेला आहे, जो येणाऱ्या दिवसांमध्ये आपण आपल्या YouTube चॅनलवर पोस्ट करणार आहोत. यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा आपला प्रश्न आहे की प्रवासी धनादेश किती दिवसांसाठी वैध असतात. म्हणजे काय, ट्रॅव्हलरसाठी जो चेक दिला जातो, ट्रॅव्हलर चेक, तो किती दिवसांसाठी व्हॅलिड असतो. यात व्हॅलिड असतो म्हणजे काय की किती दिवसांपर्यंत तुम्ही तो चेक बँकेमध्ये जमा करून पैसे मिळवू शकता. तर बाकीच्या चेक्सला काही मर्यादा असतात की चेक जो आहे तो तुम्ही 3 महिन्यापर्यंत बँकेमध्ये डिपॉझिट करून पैसे मिळवू शकता. पण इथे प्रवासी धनादेश म्हटलं, दॅट इज ट्रॅव्हलर्स चेक, याच्या संदर्भातली तरतूद अशी आहे की त्याच्यावरती कुठलीही मर्यादा नाही. जेव्हा तुम्ही तो चेक बँकेमध्ये वटवायला जाताल त्यावेळी तुम्हाला तो पैसे मिळवून देऊ शकतो. म्हणजे तो त्या दिवसापर्यंत व्हॅलिड असतो किंवा वैध असतो. म्हणून यासाठी ऑप्शन 4 हे बरोबर उत्तर आहे की कोणतीच मर्यादा नाही, ते वटवले जाईपर्यंत वैध असतात. यासाठी आपल्याला हे चेक्स जे आहे याच्या संदर्भातल्या तरतुदी अभ्यासायला लागतील की चेक्स नेमके कसे इश्यू केले जातात, चेक्सचे कुठले कुठले वेगवेगळे टाईप्स आहेत, आणि चेक्स कशा प्रकारे वटवला जातो, त्याची वटवण्याची वैधता किंवा व्हॅलिडिटी किती दिवसांची असते, आणि चेक जर बाउन्स झाला तर मग काय तरतुदी आहेत. ह्या गोष्टी एक ओव्हरलुक जस्ट आपल्याला असायला हवा. त्यामुळे ह्या टॉपिकचा देखील स्वतंत्रपणे अभ्यास करणं गरजेचं आहे. नंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. इथे दिलं आहे एक कायद्याचं नाव आहे SARFAESI ॲक्ट 2002. हा कायदा जो आहे तो बँकिंग क्षेत्रात कशासाठी लागू पडतो, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. ऑप्शन दिलेत की कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्ती नियंत्रित करण्यासाठी, नाही, हा ऑप्शन नाही आहे. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे बँकेच्या मंडळावर नामनिर्देशित संचालकाची नियुक्ती करण्यासाठी, हा पण ऑप्शन नाही आहे. तिसरं आहे बुडीत कर्जांची वसुली करण्यासाठी तारणाची सक्तीने अंमलबजावणी करण्यासाठी, आणि चौथा ऑप्शन आहे पर्याय म्हणून जे दिले आहे त्या व्यतिरिक्त. या ठिकाणी मित्रांनो तिसरा जो ऑप्शन आहे की बुडीत कर्जांची वसुली करण्यासाठी तारणाची सक्तीने अंमलबजावणी करण्यासाठी, म्हणजे काय की जे बुडीत कर्ज आहेत त्याच्या बदल्यात कर्ज घेताना जे काय तारण आपण ठेवलेलं आहे त्याची सक्तीनं वसुली करण्यासाठी, जेणेकरून बँक जे आहेत ते आपले लोन अमाऊंट रिकवर करू शकता, यासाठी हा कायदा बनवला गेलेला आहे. त्यामुळे इथे ऑप्शन 3 जो आहे तो बरोबर आहे. आता ह्याच कायद्याच्या सिमिलर थोडे केंद्र सरकारनं अलीकडे काही कायदे जे आहेत ते NPAच्या रिकव्हरीसाठी बनवलेले आहेत. ते कायदे आपल्याला
अभ्यासणं गरजेचं आहे. जसं की नवीन एक बँकरप्सी लॉ आहे, तो लॉ काय आहे ते देखील आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढीलपैकी कोणत्या महत्त्वाच्या घटकांचा अंतर्भाव करून बँका आपली KYC पॉलिसी ठरवतात? मित्रांनो, तुम्ही जर कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की कालच्या व्हिडिओमध्ये देखील आपण बघितलं होतं की पेपर 1मध्ये KYC वरती 2 प्रश्न विचारले गेले होते. KYC म्हणजे काय की नो युअर कस्टमर, बरोबर. KYC आपण स्वतंत्रपणे अभ्यासणार आहोतच, बट आता लक्षात ठेवा की KYC इज नो युअर कस्टमर. म्हणजे बँकेसाठी अनिवार्य आहे की ज्यावेळी एखादा कस्टमर त्यांच्याकडं खातं खोलण्यासाठी येतो त्यावेळी बँकेनं त्यांची ओळख पटवून त्यांच्या रहिवासाचा जो काही पुरावा आहे तो व्यवस्थितपणे कलेक्ट करून त्यांचं व्हेरिफिकेशन करणं आवश्यक असतं. तर मग हा बँका कशा प्रकारे आपली KYC संदर्भातली पॉलिसी ठरवतात, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर इथे बघा ऑप्शन दिलेला आहे ग्राहक निधी, दॅट इज कस्टमर पॉलिसी. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे ग्राहक अभिनिर्धारण पद्धती, म्हणजे काय कस्टमर आयडेंटिफिकेशन प्रोसिजर. तिसरं आहे व्यवहारांचे संनियंत्रण, म्हणजे मॉनिटरिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स. आणि चौथं आहे की जोखीम व्यवस्थापन. तर हे चारही फॅक्टर तुमचं असं लक्षात येईल की KYCसाठी इम्पॉर्टंट आहेत आणि ह्या चारही घटकांचा अंतर्भाव बँका आपली KYC पॉलिसी ठरवताना करतात. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन 4 जो आहे 1, 2, 3 अँड 4 हा ऑप्शन बरोबर उत्तर आहे. मित्रांनो, KYC हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपल्यासाठी आणि हा आपल्याला सविस्तरपणे पूर्ण करायचा आहे येणाऱ्या काळामध्ये. याच्यावरती आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवून हा टॉपिक चांगल्या प्रकारे कवर करणार आहोत, कारण याच्यावरती हमखास 2 किंवा 3 मॅक्झिमम 2 तर प्रश्न याच्यावरती येणार म्हणजे येणारच, एकदम खात्रीपूर्वक. त्यामुळे हा टॉपिक एकदम 100% आपल्याला चांगल्या प्रकारे कवर करायला लागणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू रिगार्डिंग IFSC? IFSCच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता IFSC काय आहे? IFSC स्टँड्स फॉर इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड. इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड. तर ह्या कोडच्या बाबतीत खाली 3 गोष्टी दिल्या आहेत आणि विचारले की यापैकी कुठल्या बरोबर आहेत. पहिला काय आहे, IFSC हा अक्षरांकयुक्त कोड आहे. म्हणजे काय, त्या कोडमध्ये अक्षरं देखील आहेत आणि अंक देखील आहेत. हे बरोबर आहे. तुम्ही जर बघितलं असेल बँकांचा IFSC कोड, त्याच्यामध्ये अक्षरं देखील असतात आणि अंक देखील असतात, बरोबर. त्यानंतर 2 नंबरचं ऑप्शन आहे IFSC 11 अंकांचा कोड आहे, बरोबर. याच्यामध्ये 11 टोटल जे आहेत ते अल्फा न्यूमरिक कॅरेक्टर्स असतात या कोडमध्ये. तिसरा दिला आहे IFSCचा वापर NEFTसाठी केला जातो, NEFT. तुम्ही जर आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलेलं असेल तर तुम्ही लोकांनी काल हा प्रश्न चॅनलवरती बघितला असेल. आपण विचारलं होतं की NEFTचं फुल फॉर्म काय, दॅट इज नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर. तर या NEFTसाठी IFSC कोडचा वापर केला जातो, अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे. म्हणजे 1, 2, 3 तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. तर ऑप्शन 4 1, 2 आणि 3. मित्रांनो, NEFT त्याचबरोबर RTGS, बरोबर. कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्यात RTGSवरती मला वाटतं 2 प्रश्न होते. तर RTGS आणि NEFT हे दोन्ही आपल्यासाठी इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. हे दोन्ही पण स्वतंत्रपणे कवर करणं गरजेचं आहे. RTGS काय असतं, NEFT काय असतं, त्याच्यावरती ट्रान्सफरचे काय मर्यादा आहेत, त्यानंतर ट्रान्सफरचा कालावधी किती आहे, ह्या गोष्टी सविस्तरपणे आपल्याला अभ्यासायच्या आहेत. कारण याच्यावरती देखील दोन्ही टॉपिकवरती मिळून 2 प्रश्न अपेक्षित आहेत आपल्या येणाऱ्या परीक्षेमध्ये. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. लघु वित्त बँकांचे लक्ष्य काय आहे? ऑप्शन 1 दिलं आहे नॉन शेड्यूल्ड बँका, ऑप्शन 2 दिलं आहे सहकारी बँका, ऑप्शन 3 दिलं आहे बांधकाम व्यावसायिक आणि ऑप्शन 4 दिला आहे लघु व्यावसायिक आणि MSME. त्यातला बरोबर ऑप्शन जो आहे तो ऑप्शन 4 आहे, लघु व्यावसायिक. म्हणजे छोटे जे बिझनेस आहेत, लहान लहान बिझनेस ते. आणि MSME म्हणजे काय, मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस, म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रम जे आहेत ते आणि छोटे छोटे बिझनेसेस, छोटे छोटे व्यवसाय, हे काय आहे लघुवित्त बँकांचं लक्ष आहे. म्हणजेच काय, लघुवित्त बँका ज्या आहेत त्या ह्या सेक्टरला फायनान्सचा पुरवठा करतात, बरोबर.
लक्षात ठेवा, आपण येणाऱ्या काळामध्ये ज्या सगळ्या प्रकारच्या बँक आहेत त्यांचे काय काय कार्य आहेत, सहकारी बँकांचे काय कार्य आहेत, शेतकी बँकांचे काय कार्य आहेत, नाबार्डचं काय कार्य आहे, RBIचं काय कार्य आहे, शेड्यूल बँका कशा प्रकारे काम करतात, लघुवित्त बँकांचं काय कार्य आहे, हे सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी कोणासाठी नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस या नावाने इलेक्ट्रॉनिक पेमेंट सेवा सुरू केली आहे? ऑप्शन 1 दिला आहे बँका, ऑप्शन 2 दिला आहे वित्तीय संस्था, ऑप्शन 3 दिला आहे कॉर्पोरेट्स आणि ऑप्शन 4 दिला आहे वरील सर्वांसाठी. तर याचं उत्तर आहे वरील सर्वांसाठी. बरोबर. तर यामध्ये आपल्याला नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन जे आहे ते देखील व्यवस्थित अभ्यासायला लागेल. दॅट इज NPC, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन, आणि त्याच NPCI नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. आणि त्यांनी जी एक इलेक्ट्रॉनिक पेमेंट सेवा सुरू केली जिचं नाव आहे नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस. हे काय आहे, नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस काय हे देखील आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. पण आता या ठिकाणी लक्षात ठेवा की ही जी सुविधा आहे ही सर्वांसाठी, म्हणजेच बँका, वित्तीय संस्था आणि कॉर्पोरेट्समधले जे काही प्लेयर्स आहेत त्यांच्यासाठी NPCIनं सुरू केलेली सेवा आहे. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या बँकांच्या शाखा विस्तारासाठी सुरुवातीच्या 3 वर्षांच्या काळात पूर्वपरवानगीची आवश्यकता असते? याचं उत्तर मित्रांनो ऑप्शन 2 लहान बँका. तर लहान बँका किंवा स्मॉल बँक ज्यांना आपण म्हणू, यांना स्वतःची जर शाखा नवीन सुरू करायची असेल तर इस्टॅब्लिश झाल्यापासून 3 वर्षाच्या आत जर त्या नवीन ठिकाणी आपली शाखा सुरू करणार असतील तर त्यांना RBIची पूर्वपरवानगी घेणं आवश्यक आहे. पण बाकीच्या ज्या बँका आहेत, काही व्यापारी बँका, पेमेंट बँका किंवा प्रायव्हेट बँका, यांच्यावरती अशा प्रकारचं बंधन नाही. ते आपल्या शाखा कुठेही सुरू करू शकतात आणि त्यांना फक्त एक इन्फॉर्मेशन म्हणून RBIला नोटिफाय करायला लागतं की या ठिकाणी आम्ही आमची ब्रांच सुरू केलेली आहे. बरोबर. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. मुद्रा बँक विल डिलिव्हर द लोन थ्रू, किंवा मराठीमध्ये बघूया, मुद्रा बँक कोणाच्या मार्फत कर्जाचे वितरण करतात? तर या ठिकाणी तुम्ही बघा की NBFC दिलं आहे आपल्याला, ग्रामीण बँका दिल्या आहे, जिल्हा बँका दिल्यात, प्राथमिक कर्ज देणाऱ्या संस्था, आणि 5 नंबर राष्ट्रीयकृत बँका. ती मुद्रा बँक जी आहे ते ह्या सगळ्यांच्या थ्रू कर्जाचं वितरण करू शकतात. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन 4 जो आहे 1, 2, 3, 4 आणि 5 हा ऑप्शन बरोबर आहे. मुद्रा बँका या सगळ्यांच्या मार्फत कर्जाचं वितरण करू शकतात. बरोबर. तर मुद्रा बँक म्हणजे काय हा देखील आपल्यासाठी एक महत्त्वाचा टॉपिक आहे. हा देखील आपण स्वतंत्रपणे अभ्यासणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया 2018 पेपर 2 मधला. त्यानंतर मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे आधार सक्षम पेमेंट सिस्टम, दॅट इज AEPS बँक नेतृत्वातील मॉडेल आहे जे बँकांमधील बँकिंग प्रतिनिधींकडून बँकिंग सुविधा सुलभ करते, पण आधार आधारित व्यवहारांमध्ये पुढील व्यवहारांचा समावेश होत नाही. तर हा प्रश्न रिलेटेड आहे AEPSला. बट व्हॉट इज AEPS? AEPS स्टँड्स फॉर आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम. आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम. तर इथे काय विचारलं आहे की खालीलपैकी कुठल्या बँकिंग व्यवहारांचा समावेश AEPSमध्ये होत नाही? तर AEPS म्हणजे काय आपण एक मिनटामध्ये समजून घेऊया. AEPS पेमेंट सिस्टम अशा प्रकारची सिस्टम आहे ज्याद्वारे बँकांचे प्रतिनिधींच्या मार्फत आपण आपला आधार नंबर किंवा आधार नंबरशी संलग्न असणारे आपले जे फिंगरप्रिंट्स आहेत फक्त त्याचा उपयोग करून बँकेचे व्यवहार पूर्ण करू शकतो. बरोबर. ते त्यांनी विचारलं की खालीलपैकी कुठल्या व्यवहारांचा याच्यामध्ये समावेश होत नाही, म्हणजे AEPS यूज करून आपण कुठला व्यवहार करू शकत नाही. तर आपल्याला ऑप्शन 1 दिला आहे आधार ते आधार पैसे पाठवणे, हे आपण करू शकतो. AEPS यूज करून आपण आधार ते आधार पैसे पाठवू शकतो. 2 दिलं आहे लहान प्रमाणातील ओव्हरड्राफ्टची सुविधा. आता ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, तर सपोज तुमच्या बँकमध्ये 50 रुपये आहेत बट तुम्हाला काढायचे आहेत 60 रुपये, तर याला काय म्हणणार ओव्हरड्राफ्ट. तर अशा प्रकारची फॅसिलिटी म्हणजे ओव्हरड्राफ्ट. तर हे AEPSमध्ये नाही आहे, म्हणजे तुमच्या खात्यात कमी पैसे असताना तुम्ही जास्त पैसे काढू शकत नाही. बट काही ज्या बँका आहेत ही त्या तुम्हाला क्रेडिटची सुविधा देतात, म्हणजे तुम्ही 1000 रुपये असताना 1500 देखील काढू शकता, त्याला आपण ओव्हरड्राफ्ट म्हणतो. बट AEPSमध्ये हे पॉसिबल नाही आहे.
त्याच्यानंतर तिसरा दिला आहे रोखीने पैसे काढणे म्हणजे कॅश विड्रॉल करणे, हे आपण करू शकतो EPSमध्ये. त्यानंतर बँकेतील शिल्लकीबाबत चौकशी, येस बॅलन्सिंग इन्क्वायरी आपण करू शकतो. मग या ठिकाणी आपलं इथं उत्तर काय असणार आहे, लहान प्रमाणातील ओव्हरड्राफ्टची सुविधा, हा व्यवहार आपण करू शकत नाही किंवा याचा समावेश होत नाही. तर EPS हा देखील आपल्यासाठी महत्त्वाचा टॉपिक आहे. हा बहुतांशी डिजिटल इंडिया जे आपलं मिशन आहे त्याच्याशी रिलेटेड आहे, त्यामुळे हे देखील आपण स्वतंत्रपणे अभ्यासणार आहोत येणाऱ्या आपल्या व्हिडिओ सिरीजमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. देशातील निरनिराळ्या बँकांचे ATM पुढीलपैकी कशाने जोडलेले असतात? कालच्या पेपरमध्ये देखील ATMच्या संदर्भात ज्या तरतुदी आहेत त्याच्यावरती 2 ते 3 प्रश्न होते. त्यामुळे ATMच्या ज्या काही सगळ्या तरतुदी आहेत ते व्यवस्थित अभ्यासणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. याच्यावरती येणाऱ्या परीक्षेमध्ये 2 ते 3 प्रश्न विचारले जातील. तर मित्रांनो लक्षात ठेवा की ATMs जे आहेत सगळे ते NFS ही जी सिस्टम आहे, हे जे नेटवर्क आहे NFS नावाचं, याच्याद्वारे जोडले गेलेले असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. बाय नाऊ पे नाऊ हे पुढीलपैकी कोणाच्या संदर्भात आहे? बाय नाऊ पे नाऊ म्हणजे काय, आत्ता खरेदी करा आणि आत्ताच पैसे द्या, हे कोणाच्या संदर्भात आहे? तर इथं ऑप्शन बघा दिलं आहे, स्मार्ट कार्ड, डेबिट कार्ड, बिझनेस कार्ड, क्रेडिट कार्ड. हा बहुधा सोपा प्रश्न आहे, आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की डेबिट कार्डमध्ये आपण काय करतो, मॉलमध्ये वगैरे गेल्यावरती, शॉपिंग केल्यावरती आपण खरेदी केल्यावरती लगेच पैसे देतो, बरोबर. बट क्रेडिट कार्डच्या संदर्भात काय आहे की आपण आत्ता खरेदी करतो पण पैसे कधी देतो, नंतर महिन्याच्या शेवटी, बरोबर. तर इथे बाय नाऊ पे नाऊ, बाय नाऊ पे नाऊ ही जी संज्ञा आहे ही कोणाच्या संदर्भात आहे? डेबिट कार्ड. खरेदी करा आणि लगेच पैसे भरा, हे कशावरनं करतो आपण? डेबिट कार्डवरनं. त्यामुळे या ठिकाणी डेबिट कार्ड हा ऑप्शन बरोबर आहे. तर हे देखील आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत. डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड नेमकं काय आहे, त्यांच्याबाबतच्या महत्त्वाच्या तरतुदी ते देखील आपण पाहणार आहोत. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, मूल्यवर्धित सेवा म्हणजे काय? मूल्यवर्धित सेवा दॅट इज व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस. आता मूल्यवर्धित सेवा म्हणजे काय? सपोज तुमच्याकडे एक्स अमाऊंट आहे, एक्स रुपये आणि एक्स रुपये देऊन तुम्ही वाय ही सेवा विकत घेताय. म्हणजे वाय या सेवेचं मूल्य काय आहे? एक्स. पण आता काय आहे, तुम्ही एक्स अमाऊंटच देत आहे पण तुम्हाला वाय सेवा मिळते प्लस ZE ॲडिशनल सेवा मिळते, बरोबर. तर ZE जी ॲडिशनल सेवा आहे हिला काय म्हणायचं? मूल्यवर्धित सेवा किंवा VAS व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस. म्हणजे तुम्ही किंमत तेवढीच देत आहे, केवढी? वाय इतकी, पण तुम्हाला काय मिळतं? झेड पण मिळतं. म्हणजे ZE मूल्यवर्धित सेवा आहे. त्यामुळे याला तुम्ही काय म्हणणार? त्याच किमतीत अतिरिक्त सेवा, बरोबर. त्यामुळे ऑप्शन 1 या ठिकाणी ऑप्शन आहे. किंमत एक्सच आहे, बरोबर, त्याच किमतीत काय? ZE अतिरिक्त सेवा आहे, बरोबर. वाय तर मिळतेच पण झेड पण मिळतो, म्हणून याला आपण काय म्हणणार? व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिस. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्लॅस्टिक मनी ही संज्ञा पुढीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी वापरली जाते किंवा कशासाठी वापरली जाते? ऑप्शन 1 दिलं आपल्याला, प्लॅस्टिक कोटिंग केलेल्या चलनी नोटा नाही. जरी प्रथमदर्शी तसं आपल्याला वाटत असलं की प्लॅस्टिक म्हणजे प्लॅस्टिकच्या नोटा, पण ते तसं नाही आहे. ऑप्शन 1 चुकीचं आहे. ऑप्शन 2 दिला आहे, परदेशी चलनाच्या नोटा. ऑप्शन 2 देखील चुकीचं आहे. ऑप्शन 3 दिला आहे, प्रवासी धनादेश, ज्याला आपण ट्रॅव्हलर्स चेक म्हणतो, हा ऑप्शन देखील चुकीचा आहे. आणि ऑप्शन 4 दिला आहे, ATM किंवा क्रेडिट कार्ड, बरोबर. तर हे जे कार्ड्स आहेत यांना काय म्हटलं जातं? प्लॅस्टिक मनी. का की प्लॅस्टिकचे बनलेले असताना याच्यातून आपण काय करू शकतो? त्यांची व्हॅल्यू जी आहे ती प्लॅस्टिक नाही आहे, तर ती त्यांची व्हॅल्यू जी आहे ती कशाची आहे? रुपयाची आहे, बरोबर, पैशाची, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? प्लॅस्टिक मनी. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. शेड्यूल बँक म्हणजे काय? कालच्या व्हिडिओमध्ये देखील आपण बघितलं होतं की 2018च्या पेपर 1मध्ये देखील शेड्यूल बँकांच्या संदर्भात 1 ते 2 प्रश्न होते. तर शेड्यूल बँक म्हणजे काय हे समजण्यासाठी सगळ्यात पहिले समजून घ्या की शेड्यूल म्हणजे काय. शेड्यूल म्हणजे काय? शेड्यूलचा जो समानार्थी एक शब्द किंवा ज्याला आपण सिनॉनिम म्हणू इंग्रजीमध्ये, तो आहे लिस्ट, बरोबर. शेड्यूल म्हणजे काय? लिस्ट. तर अशा बँका ज्या लिस्टमध्ये आहेत किंवा लिस्टेड आहेत त्यांना काय म्हणायचं? शेड्यूल बँका. पण मग प्रश्न की कुठली लिस्ट, बरोबर. तर RBIचा जो ॲक्ट होता ज्याच्याद्वारे RBI स्थापन झाली 1934मध्ये, RBI ॲक्ट 1934, त्या RBI ॲक्टचं एक शेड्यूल 2 आहे. शेड्यूल 2 म्हणजे काय? लिस्ट 2. त्या लिस्ट 2मध्ये ज्या ज्या बँकांचं नाव नोंदवलं जातं
त्या बँकांना आपण काय म्हणतो, शेड्यूल बँक. बरोबर. आता कायदा जर 1934ला बनलेला असला तर ही शेड्यूल काय वारंवार अपडेट होत राहतं. म्हणजे काय, याच्यामध्ये नवीन बँकांचं ॲडिशन होतं किंवा आहेत त्या बँकांपैकी काही बँका कमी होतात. तर ह्या लिस्टमध्ये ज्या बँकांचा समावेश असतो त्यांना आपण म्हणतो शेड्यूल्ड बँक. तर या ठिकाणी आपलं ऑप्शन काय असणार आहे, 3. ज्यांचे नाव रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934च्या शेड्यूल 2मध्ये आहे त्या बँका, त्यांना आपण म्हणणार शेड्यूल्ड बँका. ओके. तर आपल्याला माहीत असायला पाहिजे की कुठल्या कुठल्या बँका महत्त्वाच्या मेजर शेड्यूल्ड बँका आहेत, शेड्यूल्ड बँकांच्या संदर्भात काय तरतुदी आहे, आणि ह्या शेड्यूलमध्ये लिस्ट होण्यासाठी बँकांना कुठल्या अटींची पूर्तता करायला लागते, ह्या सगळ्या गोष्टी आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे, मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे, तो ऑप्शन 1 दिला आहे, राज्य सहकारी बँक आणि प्राथमिक पतपुरवठा संस्था यांच्यातील दुवा म्हणून काम करणारे. ऑप्शन बरोबर आहे. मध्यवर्ती सहकारी बँक ही काय करते, राज्य स्तरावरती जी राज्य सहकारी बँक आहे ती आणि ग्रामीण स्तरावरती ज्या प्राथमिक पतपुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था आहेत यांच्यामधला दुवा किंवा मीडिएटर म्हणून काम करते. तो ऑप्शन 1 बरोबर आहे. ऑप्शन 2 काय दिला आहे, जी प्राथमिक पतपुरवठा संस्थांना अर्थपुरवठा करते, अधिक व कमी यांच्यातील समतोल राखते आणि थोड्याफार प्रमाणात व्यावसायिक बँकिंग सेवासुद्धा देते. ऑप्शन देखील बरोबर आहे. कारण मध्यवर्ती सहकारी बँक काय करते, प्राथमिक पतपुरवठा संस्था म्हणजे काय की शेतकी सहकारी संस्था वगैरे ज्या ग्रामीण स्तरावरती काम करतात त्यांना अर्थपुरवठा करते आणि त्यांच्यातला अधिक व कमी याच्यातला समतोल राखताना काही प्रमाणात काय कमर्शियल सेवा किंवा व्यावसायिक बँकिंग सेवासुद्धा देते. ऑप्शन 2 देखील बरोबर आहे. त्यानंतर ऑप्शन 3 आहे, सर्वोच्च बँकेच्या तुलनेत समाजातील प्राथमिक घटकांना अधिक जवळची असते. हा ऑप्शन देखील बरोबर आहे. कारण तुम्ही पहा, ज्या व्यापारी बँका आहेत किंवा ज्या कमर्शियल बँका आहेत ह्या सहसा सामान्य लोक जे आहेत प्राथमिक क्षेत्रात काम करणारे शेतकरी असतील किंवा खाणकाम वगैरे इत्यादी ठिकाणी काम करणारे प्राथमिक क्षेत्रातले लेबर वर्ग जो असेल त्यांना ह्या बँका सहजासहजी ॲक्सेसिबल होत नाहीत. बट प्राथमिक घटकांना मध्यवर्ती सहकारी बँक आहे अधिक जवळची असते. त्यामुळं ऑप्शन 3 देखील बरोबर आहे. तेव्हा आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे ऑप्शन 4 वरील सर्व. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढीलपैकी कोण भारतीय गुंतवणूक बाजारातील घटक नाहीत. आता गुंतवणूक बाजार किंवा सिक्युरिटी मार्केट म्हणजे नेमकं काय हे आपण सविस्तर अभ्यासणार आहोत. सिक्युरिटीज मार्केट, त्यानंतर मनी मार्केट, कॅपिटल मार्केट हे सविस्तर अभ्यासाचे घटक आहेत. ते येणाऱ्या व्हिडिओजमध्ये आपण अभ्यासणार आहोत. पण या ठिकाणी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे की भावी विक्रय वस्तू ज्याला आपण कमोडिटी फ्युचर्स म्हणतो हे काय सिक्युरिटीज बाजारातलं किंवा गुंतवणूक बाजारातलं घटक नाही आहे. बरोबर. तर हा जो प्रश्न आहे तुम्हाला आता लक्षात येणार नाही, पण ज्यावेळी आपण कॅपिटल मार्केट काय, मनी मार्केट काय, सिक्युरिटी मार्केट काय हे ज्यावेळी अभ्यासू त्यावेळी तुम्हाला हा प्रश्न नक्की सुटेल. तर पुढचा प्रश्न आपण बघूया. इक्विटी शेअरला पुढीलपैकी कोणत्या नावानेही ओळखले जाते. इक्विटी शेअर म्हणजे काय की समभाग एखाद्या कंपनीमध्ये जे शेअर्स असतात समान व्हॅल्यूचे त्याच्यापैकी एक शेअर म्हणजे इक्विटी शेअर. त्याला आपण इक्विटी शेअर म्हणजे काय इक्वल एकसारखा शेअर, इक्वल शेअर किंवा ज्याला मराठीमध्ये आपण समभाग म्हणू. याला आणखी कुठल्या नावानं ओळखलं जातं असा प्रश्न आहे. त्याला आपण सर्वसाधारण शेअर्स या नावानं देखील ओळखतो. बरोबर. तर स्टॉक मार्केटचा ज्यावेळी आपण अभ्यास करू, स्टॉक मार्केट काय, त्याचे व्यवहार कसे चालतात, शेअर्स म्हणजे काय, डिव्हिडंड म्हणजे काय, त्यावेळी ही कन्सेप्ट तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजेल. बरोबर. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी कोणता दस्तऐवज हे परक्राम्य साधने आहेत. परक्राम्य साधन म्हणजे काय की निगोशियल इन्स्ट्रुमेंट. विच ऑफ द फॉलोइंग इज द निगोशियल इन्स्ट्रुमेंट. बरोबर. ऑप्शन आहे बँकेचा डिमांड ड्राफ्ट, बँकेची फिक्स्ड डिपॉझिट, PSU द्वारा देण्यात आलेले शेअर सर्टिफिकेट आणि कंपनीचा डिबेंचर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे की बँकेचा डिमांड ड्राफ्ट. बरोबर. तर आता निगोशियल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय वगैरे ह्या गोष्टी आपण सविस्तरपणे अभ्यासायला लागतील. कारण 1 किंवा 2 मिनटात कळणारी ही गोष्ट नाही आहे. ही आपण सविस्तरपणे आपल्या येणाऱ्या व्हिडिओ सिरीजमध्ये समजावून घेऊया जेणेकरून परीक्षेमध्ये जर याच्यावरती प्रश्न आले तर ते आपल्याला सहजपणे सुटतील.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या मर्यादेपर्यंत विमा क्षेत्रातील FDI भारत सरकारकडून मान्य आहे? तर FDI म्हणजे काय? फॉरेन डिरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय की परकीय गुंतवणूक जी आहे तिला आपण काय म्हणतो? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे परकीय थेट गुंतवणूक. तर या विमा क्षेत्रामध्ये किती FDI भारत सरकारकडून मान्य आहे? तर तो आहे 100%. भारत सरकारकडून वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी FDIची मर्यादा ठरवण्यात आलेली आहे. फॉर एक्झाम्पल ऑटोमोबाईल सेक्टरसाठी ती वेगळी आहे, पेट्रोलियम सेक्टरसाठी ती वेगळी आहे, त्याचबरोबर बँकिंग सेक्टरसाठी वेगळी आहे. तर इन्शुरन्स सेक्टरमध्ये सरकारकडून किती मान्य केली गेलेली आहे? 100%. बरोबर. तर FDI देखील आपल्यासाठी एक महत्त्वाचा टॉपिक आहे. तो देखील आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत आणि बघणार आहोत की कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये किती किती FDI भारत सरकारने मान्य केलेलं आहे परदेशी संस्थांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी. बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न, ओरिएंटल इन्शुरन्समध्ये सर्वाधिक हिस्सा कोणाचा आहे? तर ओरिएंटल इन्शुरन्स काय एक कंपनी आहे, बरोबर, सार्वजनिक कंपनी आहे. तर विचारलं की या कंपनीमध्ये सर्वाधिक हिस्सा कोणाचा आहे? तर तो आहे केंद्र सरकारचा. बरोबर. केंद्र सरकारचा सगळ्यात जास्त हिस्सा आहे कशामध्ये? ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये. तर या अनुषंगाने आपल्याला LIC दॅट इज लाईफ कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ओरिएंटल इन्शुरन्स अशा काही महत्त्वाच्या विमा कंपन्या आहेत ज्या आहेत यांची देखील माहिती असणं आवश्यक आहे. LIC किंवा ओरिएंटल इन्शुरन्स, बरोबर, OIC ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी, ह्या महत्त्वाच्या विमा कंपन्या भारतामधल्या सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या ह्या देखील आपल्याला अभ्यासणं फार फार महत्त्वाचं आहे. कारण याच्यावरती देखील 1 ते 2 प्रश्न हमखास अपेक्षित आहेत येणाऱ्या परीक्षेमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. EIPOचा वापर पुढीलपैकी कशासाठी केला जातो? तर सगळ्यात पहिले समजून घ्या IPO म्हणजे काय. शेअर मार्केटमध्ये कुठलीही कंपनी ज्यावेळी पहिल्यांदा लिस्ट होते त्यावेळी त्याचे शेअर्सची इश्यू ती लिस्ट करते, त्यांना त्या पहिल्या शेअरच्या इश्यूला म्हटलं जातं IPO. तर आता EIPO म्हणजे काय? इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ज्यावेळेस IPO येते इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं त्यावेळेस तिला म्हटलं जातं EIPO. बरोबर. तर EIPOचा वापर कशासाठी केला जातो हे विचारलं गेलं. हा स्टॉक मार्केटच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. बरोबर. स्टॉक मार्केटच्या रिलेटेड किंवा ज्याला आपण शेअर मार्केट म्हणू त्या संदर्भातला हा प्रश्न आहे. तर पहिला ऑप्शन आहे ॲप्लिकेशन फॉर्मची छपाई टाळण्याच्या दृष्टीने. येस, ऑप्शन बरोबर आहे. कारण इलेक्ट्रॉनिक IPO ज्यावेळी येतो त्यावेळेस काय आहे की तुम्हाला प्रिंट करायची गरज नाही, तुमची कागदी वाचते, शाई वाचते आणि पर्यावरणाला देखील त्याचा फायदा होतो आहे. तर तो ऑप्शन 2 आहे सार्वजनिक प्रकाशनासाठी होणारा खर्च टाळण्याच्या दृष्टीने. येस, कारण तुम्हाला प्रिंट करून वाटायचं आहे सार्वजनिक ठिकाणी म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये खर्च आहे. बरोबर. इलेक्ट्रॉनिक माध्यमावरती तुम्ही जर ते प्रकाशित केलं तर त्याचा तुम्हाला खर्च नाही. ऑप्शन 3 काय? लहान शहरांमधून अधिकाधिक किरकोळ गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचण्यास मदत करण्यासाठी. ऑप्शन 3 देखील बरोबर आहे. कारण काय आहे की ज्यावेळेस ते फिजिकल इश्यू होता IPO ते प्रत्येकजण मुंबईला जाऊ शकत नाही, बरोबर, स्टॉक एक्सचेंजला, तिथून ते IPO घेऊ शकत नाही किंवा NSEकडे किंवा CDSLकडे जाऊ शकत नाही. म्हणून लहान जे गुंतवणूकदार आहेत ते आपल्या घरून बसून मोबाईलवरून हे IPOज घेऊ शकतात. त्यामुळे वरील सर्व ऑप्शन जे आहेत ते बरोबर आहेत. आता हे समजायला थोडं अवघड असू शकतं पण ज्यावेळेस आपण स्टॉक मार्केट शेअर मार्केटचा सविस्तर अभ्यास करू त्यावेळेस तुम्हाला कळून जाईल की IPO म्हणजे काय, EIPO म्हणजे काय. बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. अदृश्य निर्यात म्हणजे टिंब निर्यात. आपल्याला रिकामी जागा भरायची आहे. तर पहिला दिला प्रतिबंधित माल, हा ऑप्शन चुकीचा आहे. ऑप्शन 2 दिला आहे अलिखित मालाचा, हा देखील ऑप्शन चुकीचा आहे. आता तिसरा ऑप्शन दिला आहे सेवेचा, हा ऑप्शन बरोबर आहे, सेवेचा. बरोबर. सेवा काय आहे? सर्व्हिसेस दिसत आहेत का डोळ्याने आपल्याला? सेवा दिसते का? फॉर एक्झाम्पल IT सेक्टरमध्ये काम करणारी एखादी कंपनी, बरोबर, बाहेरच्या एखाद्या देशाला सेवा देते IT सेक्टरमधली, ती सेवा देते पण ती दिसते का? आपण तिला टच नाही करू शकत. ती काय? इंटँजिबल आहे. बरोबर. इंटँजिबल म्हणजे एक प्रकारे अदृश्य आहे. तर सेवा क्षेत्रातली जी निर्यात आहे तिला आपण काय म्हणतो? अदृश्य निर्यात म्हणतो. बरोबर. ते ऑप्शन 3 या ठिकाणी बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. क्रॉस बॉर्डर एक्सचेंज म्हणजे काय? भारतात परदेशी चलनाचा व्यापार, अन्य देशाच्या चलनाच्या बदल्यात भारतीय रुपये देणे घेणे, भारतीय रुपयांमध्ये हवाला व्यवहार आणि भारतीय रुपयांचे अनधिकृत व्यवहार. तर मित्रांनो, अन्य देशाच्या चलनाच्या बदल्यात आपण भारतीय रुपया देण्या घेण्याचा जो व्यवहार करतो त्याला काय म्हटलं जातं?
क्रॉस बॉर्डर एक्सचेंज, बरोबर. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन 2 जे हे बरोबर उत्तर आहे. ज्यावेळेस आपण फॉरेक्सचा अभ्यास करू किंवा फॉरेन एक्सचेंजचा अभ्यास करू किंवा परकीय चलनामध्ये कशाप्रकारे देवाणघेवाण होते त्याचा अभ्यास करू, त्यावेळी हा प्रश्नाचं आपल्याला व्यवस्थित उत्तर देता येईल. येणाऱ्या आपल्या व्हिडिओजमध्ये हा टॉपिक आपण सविस्तरपणे कव्हर करणार आहोत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. हा सहकारी बँकांची संबंधित आहे की सहकारी विकास बँक, जिला इंग्लिशमध्ये आपण कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट बँक म्हणतो, ही कोणी स्थापन केली? तर ही मित्रांनो नाबार्डनं स्थापन केली आहे, बरोबर. नाबार्ड म्हणजे काय? नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट म्हणजे नाबार्ड. तर ही जी बँक आहे सहकारी विकास बँक ही नाबार्डनं स्थापित केलेली आहे. त्यामुळे ऑप्शन 2 या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. कालच्या व्हिडिओमध्ये देखील आपण बघितलं होतं की नाबार्डच्या संदर्भात 1 ते 2 प्रश्न होते, त्यामुळे हा देखील एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यामुळे नाबार्डचा आपल्याला स्वतंत्रपणे अभ्यास करायचा आहे व्हिडिओच्या माध्यमातून, बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. सहकारी बँकांबाबत खालील विधाने विचारात घ्या. ऑप्शन 1 दिलं, ह्या बँकांचे नियंत्रण, मालकी व्यवस्थापन आणि संचालन सहकारी संस्थांद्वारे केले जाते. ऑप्शन बरोबर आहे. त्यानंतर दुसरा दिला, ह्या बँका 1912च्या सहकारी संस्थांच्या कायद्यान्वये अस्तित्वात आल्या. ऑप्शन देखील बरोबर आहे. ऑप्शन 3 आहे, ह्या बँका शहरी तसेच ग्रामीण भागात आहेत. ऑप्शन देखील बरोबर आहे. त्याचं उत्तर आहे 3, 1, 2 आणि 3. तर आता हा जो प्रश्न आहे हा सरळ सहकारी बँकांच्या संदर्भात विचारलेला आहे. तर हा टॉपिक आपल्यासाठी महत्त्वाचाच आहे, त्यामुळं ते आपण स्वतंत्रपणे कव्हर करू नक्की. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे PDCCच्या संदर्भात, ज्या बँकेची आपण परीक्षा देतो तिच्या संदर्भात आहे की PDCC बँकेची स्थापना कधी झाली होती. तर मित्रांनो लक्षात ठेवा, PDCCची जी स्थापना आहे ती स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे इंग्रज असतानाच झालेली आहे, 1917मध्ये. आता तुम्हाला वर्ष जरी माहीत असतं तर इथं तुम्हाला कळालं असतं की एकाच ऑप्शनमध्ये 1917 दिसतं आहे. तर ऑप्शन 1 जो आहे तो बरोबर आहे. 4 सप्टेंबर 1917मध्ये PDCCची स्थापना झाली. मित्रांनो आजचा हा जो व्हिडिओ होता आपला क्वेश्चन ॲनालिसिसचा, याच्यात हे अजिबात अपेक्षित नाही, मी पुन्हा एकदा सांगतो की आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं पहिल्याच व्हिडिओमध्ये आली पाहिजेत. बट हे कशासाठी होतं की आपल्याला फक्त कळायला पाहिजे की कशा प्रकारचे प्रश्न ह्या परीक्षेमध्ये येतात, जेणेकरून आपण जेव्हा वाचू किंवा जेव्हा अभ्यास करू तेव्हा आपल्याला कळेल की कुठल्या टॉपिकला आपल्याला जास्त वेटेज द्यायचं आहे, कुठल्या टॉपिकला कमी वेटेज द्यायचं आहे. आणि आपल्या एक डोक्यात फिट होऊन जातं की हां ह्या टॉपिकवरती प्रश्न येऊन गेलेले आहेत, त्यामुळं आता देखील येतील आणि या टॉपिकचा अभ्यास केला पाहिजे हे आपल्याला कळावं. फक्त हाच या व्हिडिओचा उद्देश आहे. आता 1 ते 2 दिवसांमध्ये पुढच्या आपण स्वतंत्रपणे काय करणार आहोत, प्रत्येक टॉपिकवरती व्यवस्थित व्हिडिओ बनवून डिटेल्ड प्रत्येक टॉपिकचं एक्सप्लेनेशन समजून घेणार आहोत, बरोबर. तर तुमच्या या संदर्भात जर काही सूचना असतील तर त्या कृपया खालच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ बनवत असताना तुमच्या फीडबॅकचा आम्हाला उपयोग होईल आणि व्यवस्थित तुम्हाला जे पाहिजे किंवा तुम्हाला ज्या काही सुधारणा आहेत किंवा कुठे चुका होत आहेत त्या तुम्ही कळवा, जेणेकरून आम्ही ते सुधारू शकू आणि एक चांगल्या प्रकारे सगळ्यांना उपयोग येतील अशा प्रकारचे व्हिडिओ आम्ही बनवू शकू. मित्रांनो धन्यवाद. कृपया तुमचे जे काही क्वेरीज किंवा फीडबॅक आहे तो कमेंट करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तेच आमच्यासाठी मोटिवेशन आहे काम करत राहण्याचं. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा आणि आपला टेलिग्राम चॅनल अजून जर तुम्ही जॉईन केलं नसेल तर तोही कृपया जॉईन करा. खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या टेलिग्राम चॅनलची लिंक देखील देत आहे. थँक्यू.